नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 265, 21 सप्टेंबर. यमी. यम आणि यमी हे ऋग्वेदात काही वेळा बहीण भाऊ म्हणून उल्लेखले, तर काही वेळा पती पत्नी. त्याचे कारण काय ते कळलं नाही, पण सर्व ते दोघं एकच का दोन वेगळी वेगळी आहेत हेही नाही लक्षात. हा माझा झालेला संभ्रम आहे, सॉरी. पण ऋग्वेदात 26 ब्रह्मवादिनी स्त्रिया ज्या सांगितल्या आहेत, सूक्तकार आहेत. संवाद सूक्तात उल्लेखलेल्या स्त्रियांची नावे जर सोडली तर 18 स्त्रिया सूक्तकर्त्या आहेत. अपाला, घोषा, सूर्या, शची, गोधा, अदिती, विश्वधारा, अत्रेयी, वाक यांची सूक्ते संवादात्मक नाहीत. तर श्रद्धा, वैवस्वती, यमी आणि वाक यांची सूक्ते काव्य आणि तत्त्वज्ञान मधुर संगमाने निर्माण झालेली असून संवाद सूक्ते पण आहेत. 10व्या मंडलात 151व्या सूक्तामध्ये ही दुसरी ऋचा श्रद्धेची आहे. ती म्हणते की यज्ञाचा अग्नी श्रद्धेने प्रदीप्त होतो, श्रद्धेने हवीचे हवन होते, श्रद्धा भाग्याच्या मस्तकावर असते, ते आम्हाला माहीत आहे. ती पुढे म्हणते की वायूचे रक्षण करणारे यज्ञकर्ते देव श्रद्धेचीच उपासना करतात. हृदयातील संकल्पाने श्रद्धा प्राप्त होते आणि अशा श्रद्धेने वैभव प्राप्त होते. हे तत्त्वज्ञान प्रधान आहे. त्याच मंडलात पुढे 154वे सूक्त वैवस्वत यमीचे आहे. आपल्याला ऐकून माहीत असतं की स्वर्गस्थ देवता ही मर्त्य आहेत. यमाकडे एक सृष्टी नियंत्रक म्हणून आपण पाहतो, पण त्यालासुद्धा मरण चुकलेलं नाही. ज्याच्या अस्तित्वाच्या भीतीने संपूर्ण विश्व धास्तावलेलं असतं, पण त्यालाच मरण. इथं तेच सांगितलेलं आहे. त्याचेही पुण्य संपुष्टात आले की त्याला मृत्यू ग्रासतो आणि त्यावर शिक्कामोर्तब मृत्यूचा होतो. इथे प्रत्यक्ष यमालाच मृत्यू आलेला प्रसंग आहे. त्याची बहीण यमी ही भावाच्या मृत्यूने अतीव दुःखी होते आणि तरीसुद्धा सत्सद विवेकाने त्याच्या जीवाच्या गतीचा विचार करते. तेवढ्यावर न थांबता त्याचा आत्मा सर्वत्र विराजमान असतो, तो आहेच यावर विश्वास ठेवून ती त्या आपल्या भावाच्या मेलेल्या आत्म्याशी संवाद साधते आणि ती सांगते सर्व काही. त्याला उल्लेखून ती बोलते आहे. जास्तीत जास्त उत्तम गती जीवाला कशी व कोठे मिळते हे परोपरीने हवेतल्या आपल्या भावाच्या आत्म्याला ती सांगते. ती म्हणते की काहींच्या करता स्वर्गात सोम वाहत असतो, कित्येकांना घृत मिळत असते, कित्येकांकरता मधु वाहत असतो. तू त्यांच्यात जा. तपाने जे स्वर्गात गेले, ज्यांनी महान तप केले, तप करण्याने जे सामर्थ्यशाली झाले, त्यांच्यात तू जा, कारण त्यांना उत्तम गती आहे. अन्यथा युद्धात लढणारे जे शूरवीर सहजच देहाचा त्याग करतात, त्यांनाही उत्तम गती असते, तू त्यांच्यात जा. नाहीतर तू असं करतोस का की जे हजारोंनी दान देतात त्यांच्यातच जा, कारण दान फार श्रेष्ठ आहे. त्यापुढे पुन्हा ती एक उज्ज्वल सांगते भविष्य की ज्यांना कधीच असत्याने स्पर्श केला नाही, ज्यांनी फक्त सत्याचीच वृद्धी या मर्त्य लोकात केली, ज्यांनी सत्याला कधी सोडले नाही, अशा पूर्वजांकडे तू जा. त्या तपस्वी पितरांकडे तू जा की जे कवी आणि ज्ञानी सहस्त्रमार्ग शोधतात आणि सूर्याचे रक्षण करतात. त्यांच्यात आणि तप प्रभाव निर्माण करणाऱ्या तपस्वी ऋषींमध्ये तू जा. बंधू वियोगाने परमदुःखित असणारी यमी आपल्या बुद्धिचातुर्याने प्रगल्भ प्रतिभेने मृत्यूनंतर प्राप्त होणाऱ्या शुभगती जाणते आणि म्हणूनच आर्ततेने त्या आत्म्याप्रती ती बोलते. यम म्हणजे भगवंताचा सेवक, मृत्यू विश्वस्त, अखंड कर्तव्य कर्मरत असणारा, पण त्यालासुद्धा मृत्यूनंतर गतीचा विचार पडतो. मग आपले काय? सुदैवाने यमीने सांगितलेल्या स्थानात यज्ञ, दान, सत्य, तप ही पंचसाधनातील साधने उत्तम गती देणाऱ्यांमध्ये सांगितलेली आहेत. मग आपण नित्य पंचसाधन न चुकता करू आणि अनेकांना मार्गस्थ करण्यासाठी त्याचा प्रचार प्रसार करू. धन्य यज्ञदान आणि धन्य सत्य तपस्वी. नमस्कार.